सगळ्यात महत्वाचं माझं नाव प्रवीण साहेबराव वाघ, तालुका जिल्हा जालना या ठिकाणी मी आलो. ठीक आहे. विशेष म्हणजे आनंद या गोष्टीचा होतोय, माझा पार्टनर सुद्धा माझ्या समोर आज बसलेला आहे. ठीक आहे. सगळ्यात महत्वाचं मी खेडेगावातच शिकलेलो. 10वी 12वी आणि BA पर्यंत सुद्धा खेडेगावातच शिकलेलो आहे. आणि 10वीला मला 58%, इंग्लिशला 35 मार्क आहेत. 2011 मध्ये माझी पहिली 12वी झाली, त्यामध्ये मला 25 का 27% होते. संगीत गान हे विषय होते, त्यामुळं त्या ठिकाणी पूर्णपणे फेल झाल्यावरती पप्पा म्हणे पाटील ही आपली शेतीवाडी म्हणे तुमचीच आहे का, यामध्ये काहीच शंकाच नाही म्हणे. ठीक आहे. त्यानंतर 1 वर्ष शेती केली. भाऊ शिकत होता. भाऊ शिकत असल्यामुळे मी शेती करत होतो आणि थोडंफार व्यवस्थित होतं. बरं, भावाला एवढं घेऊन जात होतो, 2-4 रुपये धापत होतो, पत्ते गित्ते खेळत होतो. ठीक आहे. त्यामुळे एकदम व्यवस्थित वाटत होतं. आणि नंतर भाऊ आणि मी दोघे एकत्र आल्यानंतर आमच्या कामा वाटून थोडं असं तसं थोडं तुमच्यासारखं काम कमी झालं. आणि मग आजीनं सांगितलं की बाबा आता जर असं असतील, आता जर तुम्ही एकमेकांवर हात उघडत असाल तर आयुष्यात पूर्णपणे तुम्ही आयुष्यावर कसं करणार. ते कुठेतरी खड्ड्यात आणि एका मित्राने मला सांगितलं की प्रवीण तू ITI ला ऍडमिशन घे. असं क्रिकेट खेळत बसलो. सर्व 12वीचे माझ्यापेक्षा लहान लहान पोरं बसले होते. सर्व म्हणे मी हे होणार, मी हे होणार, मी होणार. आणि संतोष वाघ नावाचा मला गावकरी आहे, तो मला म्हणले पर्यात तू काय होणार. ठीक आहे. आणि आजी आदल्या रात्री बोलली होती की तू काहीतरी कर. मग त्याला मला म्हणे ITI ला ऍडमिशन घे, कुठेतरी जॉब भेटल. ठीक आहे. वैतागलो होतं, घरी काम करू मग ITI ला घ्यायचं. 58%वर कुठंच काही होत नव्हतं. 4-5 ठिकाणी ऍडमिशन करून बघितलं, झालं नाही. मग त्याला सजेशन केलं की बाबा 12वीला ऍडमिशन घे. पण पप्पा पुढे जाऊन म्हणायची हिंमत नव्हती की मी आता 12वीला ऍडमिशन घेतो म्हणून. परंतु रडत परत ऍडमिशन घेतलं. खूप काही अभ्यास केला. 69.67 उत्तीर्ण झालो. पण त्याही ठिकाणी इंग्लिशला अतिशय चांगले मार्क दिले. इकडे तिकडचं भाऊ 35 मार्क इंग्लिशला आहेत. ठीक आहे. त्यानंतर आलो BA ला आल्यानंतर पहिल्याच आपल्याला विषय असते कंपल्सरी तर इंग्लिश घ्यावंच लागते, जी सेकंड इयर पासून कट होते. पण आमचं त्याहीपेक्षा वेगळंच आहे. आम्ही कंपल्सरी तर घेतलीच, पण त्याबरोबर ऑप्शनली घेतली. का होतं इंग्लिशमध्ये करिअर करायचं होतं. त्यानंतर 12वी महाविद्यालयामध्ये असंच MPSCचा एक क्लास झाला. पुण्यावरून 2-3 PSI लोक आले होते. ते म्हणे असं तसं करावं लागतं, प्री असते मेन असते वगैरे थोडंफार झालं. आणि मी म्हणलं PSIचं काही आपण होऊ शकत नाही, पण आपण पोलीस भरती करू. मग पोलीस भरतीसाठी उतरलो आणि पोलीस भरतीसाठी औरंगाबादला आलो. सप्टेंबरमध्ये भरती ऍड आली. 14 ऑक्टोबर 2014ला यवतमाळला ग्राउंड झालं. 754 ग्राउंड झालं. पावणेराव आणि गावकऱ्यांनी डोक्यावर घेतलं. आणि परवा दिवशी 17 ऑक्टोबरला पेपर झाला. 19 ऑक्टोबरला रिझल्ट लागला. 4 मार्कांनी रिझल्ट गेला. जे तेव्हापासून अफवा छोटा फोन बंद झाले तर 12 ऑक्टोबर 2017ला जेव्हा PSIचं ग्राउंड 100 पैकी 100 लागलं आणि इतर त्यांना म्हणू लागले की कोणता PSI झाल्याशिवाय राहत नाही, तेव्हा कुठेतरी त्यांचे मिस कॉल आणि कॉल सुरू झाले. ठीक आहे. राहिला विषय इंग्लिशच्या बाबतीत. इंग्लिशमध्ये करिअर करायचं होतं. पुढे घरकडलं आपल्याला PSI पोलीस करायची. पोलीसमध्ये हुकलं. एक काका PI आहेत, ते मला पोलीस भरती 17 ऑक्टोबर 21 ऑक्टोबरला घरी आल्यानंतर असे 4-5 दरम्यान येऊन बसले होते. PI म्हणजे काय माहित नव्हतं, पोलीस खात्यात आहेत. मग ते म्हणे काय रे प्रवीण काय झालं. त्यांना ओळखत नव्हतं. संवत्सर पहिल्यापासून आहेत, नमस्कार वगैरे घरांच्या संस्कार कसे माझ्यावर घडले तशा पद्धतीनं दर्शन वगैरे घेतलं आणि बसतो त्यांच्या शेजारी. त्यांनी इतिहास विचारला, भूगोल इतिहास असं काही विचारलं, थोडेफार गणित विचारलं. गणित काय मला आलं नाही, पण त्यांना माझं जी एक गोष्ट आवडली ती म्हणजे ज्या गोष्टी मला येत नव्हत्या त्या मी त्यांना सांगत होतो की काका मी करेल, हे नाही तरी करेल. ठीक आहे. मग त्यांनी सजेशन केलं होतं की तू PSI कर. ही आधीची घटना 12वाले कॉलेजला येण्याच्याही आधीची. त्यांनी तर आधी सांगितलं. नंतर 12वाले आलो, औरंगाबादला आलो, पोलीस भरती हुकली. मग आता काय तर भगीरथ आणि भगीरथ कुठंच ऍड वगैरे नसती, काय नसतं काही नसतं, हे मी सांगायची गरज नाही. मग आल्यानंतर इथं आलो, ऑफिसला भेटलो. मॅडमला म्हणलं मॅडम मला भगीरथला ऍडमिशन घ्यायचंय. लय विनंती केलं, रडत पडत. मॅडम म्हणे प्रवीण वाघ एका शब्दात आणि शेवटच्या शब्दात सांगते 14 जून 2015ला येणे, संध्याकाळी रांग करणे, पैसे भरले आणि नंतर 6 जुलै 2015 पासून क्लासला येऊन बसले. नो ऑप्शन, ना पाहुणा ना रावळा. ठीक आहे. मग मॅडम मला तुम्ही एवढं सांगताय तुम्हाला काय करू. तर मॅडम म्हणे बेसिक पुस्तक वाच. इथून वापस गेलो. ऑक्टोबर महिन्यातच वापस गेलो आणि जे तेव्हापासून बेसिक पुस्तक वाचत होतो तरीही मन लागत नव्हतं. कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांनी चांगलं मार्गदर्शन केलं, बऱ्याचांनी अति चांगलं केलं. ठीक आहे. अति चांगल्याचं जास्त भावलं, चांगल्यावाल्यांचं नाही भावलं. मग PSI करायची का नाही.
जो बूट होता आपल्या खेळाचा पोलीस भरतीचा सूरज इथं आहे. मी पहिला सांगितलं शब्दात की माझा पार्टनर ज्या समोर मी बोलतोय, ठीक आहे. तर इथं आलो, पर्वतीला मस्त ग्राउंड मारायचो, कारण PSI होणे आपल्या बसचं बातच नव्हती, ठीक आहे. 5 जुलै 2015 असिस्टंटला अॅक्युरेटला पेपर दिला, 39 मार्क आले. खूप आनंदानं सांगत आलो, रूमवर 39 आले, 39 आले. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी रूमवरती आलो तेव्हा माझ्या ज्या मित्रांनं हॉस्टेलवरती चेक केलं, याला 39 आले, पण बाजारानं 86 बी केलेले, कटून काटून फक्त 27 येते. मग त्यांना सांगितलं की मित्रा इथं कडबेस असते, 4 चुकल्यावर एक हक्काचा बी घेऊन जातोय, ठीक आहे. तेव्हा हाती दणका इथं आहे. तिथून पुढे ते सुधरत आणखी 2 ST आहे, 2-3 असिस्टंट गेल्या आणि 27-27चा प्रवास ते आता होत नव्हता. मग जेव्हा 6 जुलैला क्लास सुरू झाले, कोळंबे सरांचं लेक्चर ऐकून तिथंही विश्वास बघत नव्हता. पहिले सर सांगत होते तेवढंच करत होतो, परंतु आत्मविश्वास कुठेतरी डळमळलेला होता. परंतु ज्यावेळेस आमची क्वालिटी संपत आली आणि सर असेच एक दिवस थोडे भरकटत बोलले, म्हणजे क्लासचं विषयांतर होऊन बोलले की बा बघू करून बघून बघू असं बघू तसं. त्यांच्यासाठी MPC नाही, त्यांनी आईवडिलांना बोलू नाही, सर्रास बॅग भरावा आणि घरी जावं. तिथून ठरवलं की आपण सुद्धा बूट फेकायचं आणि अभ्यासाला लागायचं. 6 ते 11 अभ्यास पोलीस भरतीला सुद्धा करत होतो. तोच अभ्यास 6 ते 11 25 म्हणजे 23 एप्रिल 2014ला पोलीस भरतीच्या मैदानात उतरलो होतो. त्यानंतर 12 मार्च 2017 ही माझी PSIची पहिली पिढी, एकूण असतील 7वी. तिच्यात मला 47 मार्क पडले. या यशाचं गमत फक्त एकच होतं, माझ्यातलं सातत्य आणि कोळंबे सरांनी जे काही मला शिकवलंय तेवढंच व्यवस्थित करणे. जर समजा मी सर्व काही बोलणार हळूहळू, जर कसं ओघावत येते त्या पद्धतीने बोलतोय. सरांनी जेवढं सांगितलं तेवढं इतकं करणे, त्यामध्ये पेस सोडणे, म्हणजे पेस झाले काय पुरे पेस नाही, पेस आपण ज्यावेळेस एखादं वाक्य पूर्ण करतो त्याखाली सर सांगतात काळाच्या ओघात तुम्हाला काही लिहायचं असेल तर तिथं जागा सोडा, या पद्धतीनं. तर मग हळूहळू सुरू झालं. क्वालिटीची नोट संपली. ज्या दिवशी आमचं क्वालिटी संपलं होतं त्याच्यानंतर सरांनी ज्या पद्धतीनं मला सांगितलं होतं आम्हाला की बाबा मी सांगेल तेवढंच करा, चांगलं करा, परफेक्ट करा, याच्या बाहेर काही येणार नाही आणि याच्या बाहेर तुम्ही काही करू सुद्धा नका. तर क्वालिटीची नोट ही 3 महिन्यात पास झाली होती. पण या ठिकाणी मी ज्या गोष्टीमुळे इथं तुम्हाला का सांगायसाठी आलोय, तुम्ही जी काही XYZ फीज भरली असेल ती फीज या क्लासच्या अनुषंगानं काहीच नाही. इथं मी सरांचं वरवर करायला तीळमात्र सुद्धा आलेलो नाही. माझे जे अनुभव आहेत, माझे जे मित्र, मी अहिल्या शिक्षण मंडळाचा विद्यार्थी. 25 जून माझी मेन ज्यावेळेस संपली, 25 जून 2017ला PSIची मेन झाली. 16 ऑगस्ट 2017ला PSIची सेकंड मेन झाली. 2 PSIच्या मेन दिल्या, 2 प्री दिल्या, 2 मेन दिल्या आणि 25 जून 16 जुलै आणि 17 जुलैला मी माझा घाशा गुंडाळला. कारण की ज्याला टार्गेट नाही तिथे आलो होतो ते पूर्ण झालं होतं. पुढचं टार्गेट होतं ग्राउंडचं बोलता तुम्हाला सांगितलं ते आउट ऑफ आलं, ठीक आहे. त्यानंतर जे सरांनी सांगितलं की बाबा राहिला मुद्दा तो, जर नोट्स तुम्ही आता लिहिताय, तुम्हाला एक न्यूनगंड ज्या अभ्यासिकेत आपले माजी विद्यार्थी बसलेले आहेत, काही हुशार नामवंत बसलेले आहेत, ठीक आहे, की जे तुम्हाला सांगतायत अरे हेच कोळंबे सर शिकवते, बघ लाईन टू लाईन तशीच कशी आहे, ठीक आहे. तर हे ते मात्र जरी चूक करेल तो 2022 जरी उजडली, मोदी 2024 जरी झाले पंतप्रधान, पुढे इलेक्शन येतील, पण तुमच्या खुर्च्या तुम्ही काही सोडणार नाही. याचं एकमेव कारण, तुम्ही इथं जी काही फील भरून आला याचं व्यक्तिमत्व, ज्यांची घंटा बसून सुद्धा कोणाला 5 मिनिटं सुद्धा वेळ भेटत नाही, त्या व्यक्तिमत्वाला आपण तासोनतास ऐकतो. आणि एवढं मोठं व्यक्तिमत्व जर आपल्याला काही गोष्टी करायच्या सांगत असेल तर स्वतःमध्ये जो काही न्यूनगंड असेल किंवा मी लयच हुशार, मी हे करू शकतो, मला तरी येत आहे, कुणाला येतं, या ठिकाणी शिकवल्यानंतर 4 दिवस कोणालाही लक्षात राहणार की तर शिकवलं काय. त्यामुळं इथून तुम्ही गेल्यानंतर तुमच्या व्यवस्थित शिस्तबद्ध नोट आणि सरांनी जेवढं शिकवलंय तेवढं एकदम ॲक्युरेट करून तुमच्या स्वतःच्या नोट तयार झाल्या पाहिजेत. त्याचं कारण असं आहे, ज्यावेळेस 5 जुलै 2015ला अकोलीला पेपर होता त्या दिवशी श्रीतून पिक्चर 5 या सरस्वती अभ्यासिकेत जर कोणी असेल तर तिथं बसलो होतो. वेदा पंडित जी महाराष्ट्रातून पहिली आली ती विद्यार्थिनी मला येऊन भेटली त्याच दिवशी, मेन दुसऱ्या दिवशी होती 4 जुलैला. ती म्हणे एवढा मूर्ख कसा आहेस म्हणे तू, म्हणजे थोडीफार ओळख झाली. तिला म्हणलं काय झालं मॅडम, असं काय केलं मी मूर्खपणा करण्यासारखं. ती म्हणे तुला मी मे महिन्यापासून बघते, 6ला सुद्धा उडायला तू, लावायला सुद्धा आता शिकत तू, आणि अंतिम दिवस जो अतिशय लढायचा आहे त्या दिवशी तू खुशाल पिक्चर पाहतोय आणि हसतोय जरा. तर त्यांना म्हणलं आता करू काय, क्वालिटी घेतो वाचल्यासारखं वाटतंय, इकॉनॉमिक्स घेतो वाचल्यासारखं वाटतंय. तर ती म्हणे तू आज जेवढं वाचशील तेवढा उद्या फायदा
सांगितलं तेवढं केलंय तर तुम्हाला 1 तासामध्ये तुम्ही पूर्ण ते 2-2.5 पेजची जरी बंच असला तो बंच तुम्ही हाताळणार. इकॉनॉमिकच्या बाबतीत ते मात्र सुद्धा न्यूनगंड राहत नाही. 2 विषय PSI सिस्टम ही PSI असल्यामुळं PSI वर जास्त फोकस ना बोलेल. तुम्ही याही पेक्षा भारी अधिकारी होणार आहेत. पण जे काही विद्यार्थी माझ्यासारखे इथे बसले असतील 12वी नापास ज्याला सध्या पुन्हा एक विषय मला खूप चिडवायचे बरं का मुलं. मी लेफ्ट हँड असल्यामुळे त्या जागेवर बसायचो तुझं मला सेफ दिसायचं इथं. 12 महिने माझी 30 जागा होती, एकमेव जागा आणि तीच ठीक आहे. त्यामुळं मध्ये बाहुबली पिक्चर रिलीज झाला होता आणि मला बाहुबली म्हणून चिडवायचे. पहिली बरं वाटलं 2-4 मित्र बनत होते. मागून टिंगल टवारी व्हायची या महिला इथं बसलेल्या असतात यांच्या पुढे कोण आपण सहन करून घेणार ठीक आहे. मग असं याला तिरगामिरगी कर त्याला तिरगामिरगी कर. मग एक दिवस असं शिंदे सर आले तेजवर मस्त पंचायत शिकवत होते. असे 1-2 प्रश्न विचारले आणि मला म्हणे आहो तर मी म्हणलं आहो तुम्हालाच बोलतो म्हणे. म्हणलं बोला ना सर. म्हणे बाहुबली 2 कधी येणार आहे ठीक आहे. हा झाला त्यांचा विनोद होता भाग. त्यामुळं पुन्हा सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो. पटल तर तुमचा विषय. सरांचे काही वाक्य मी इथं सांगू इच्छितो. मला कोण आवडतंय यापेक्षा मी कोणाला आवडतोय हे आधी ओळखणं खूप गरजेचं आहे. आणि हे वाक्य मला खूप काही भावलं होतं सरांचं ठीक आहे. त्यानंतर सरांनी वेळोवेळी खूप काही व्यवस्थित मार्गदर्शन केलं. आणि ज्यावेळेस आमच्या इकॉनॉमिकची बॅच सुरू झाली होती तर 3 महिने ओलांडून गेले होते. 3 महिन्यात फक्त चर्चा झाली होती. पॉलिटिक्स शिकवली. पूर्ण काही सिलेबस व्यवस्थित होईल का तर सरांनी कधीच कोणत्या मुलांना विचारलं नाही. अजूनही विचारलं असेल सर एवढा जो क्लास शांत आहे. मलाही माझ्या क्लासमध्ये मला वाटलं होतं की या 2 वर्षामध्ये खूप काही बदल झाले असेल. कारण की नवीन जनरेशन खूप काही मुलं भारी आहेत खूप टॉन्ट करतात. पण सरांनी काल सांगितलं वा तू ज्यावेळेस उद्या असेल तेव्हा तुला असंच दिसेल. मागच्या कोकणात जरी टाकणी पडली तर इथपर्यंत कानाला ऐकू येईल. तेवढाच माझा क्लास आजही शांत आहे. म्हणूनच मला पुढेही ऍड करायचं काम नाही. आणि जी पेपरबाजी झाली होती की बुवा लय पैसे घेतात सरांनी विशेष सांगायचं म्हणजे सर प्रत्येक बॅच एकमेकांमध्ये डसमिसल करत नाही. ज्या तुमच्या सेपरेट बॅच आहेत पूर्णपणे इथं होतात हे तेवढं विशेष आहे. कारण भरपूर असे क्लास बघितले आणि त्या क्लासमध्ये काय होतंय 4-5 महिने झाले की तुम्हाला 2 बॅच एकत्र करतात. सरांबद्दल काय एवढं विशेष सांगतोय तर त्याचं कारणच तेवढं मला जे बोललंय की मी आपल्या नोट वाचू भोगणपट्टी करू मी ज्यावेळेला इथं आलो त्याचं एकमेव कारण आहे फक्त तुमच्याशी संवाद साधायला. जर तुमच्यातले कोणी मित्र आज इथं कोऱ्या पेपर लिहून घेत असेल आणि घरी जाऊन फेकून देत असेल तर त्यांना माझी कळकळीची विनंती आहे आज तुम्ही याला मजाकवारी घेऊ नका. ज्या दिवशी तुमचा क्लास संपेल आणि 2 महिने ओलांडून जाईल तुम्ही घरी एक खिडकी मारून येताल तेव्हा तुम्हाला काहीच कळणार नाही. ना पॉलिटी ना इकॉनॉमिक्स ना इतिहास ना भूगोल. आणि राहिला विषय इकॉनॉमिक्स पॉलिटी नाही बोललो या 2 विषयावरून तुम्हाला इतर विषयाच्या नोट कशा काढायच्या हे सुद्धा कळणार आहे. जर तुम्ही इथं मजाकवारी घेतलं आणि जर तुम्हाला शिस्तबद्धतेचं कळलं नाही आपण काय करायच्या कशा नोट काढायच्या तर तुम्हाला काहीच कळता येणार नाही. आणि येतो आता माझ्या विषयावर मी काय केलंय 6 ते 11 बसता PSI STI असिस्टंट राज्यसेवा प्रीमेन UPSC प्रीमेन जेवढे आपल्याला सिलेबसला होतं PSI प्रीमेनला त्या सर्व क्वेश्चनचा मी अभ्यास केला. मला 27 मार्क यायचे. मला आयुष्यात पहिल्यांदा STI ला 47 मार्क आले जिचं कटअप 56 लागलं होतं. त्यानंतर PSI ला 47 एक साईडला 47 सेकंड PSI किंवा सुद्धा 47 मार्क आले. त्याचं एकमेव कारण म्हणजे एवढ्या क्वेश्चन पेपर काढा की तुम्ही कोणतेही इथून मागचे क्वेश्चन पेपर काढा आणि आयोगाचे झालेले प्रश्न काढा. तुम्हाला कमीत कमी 20 ते 25 क्वेश्चन हे रिपीट दिसतील त्यामध्ये. म्हणून तुम्हाला सांगतो की आयोगाने त्याचा प्रश्न विचारलाय त्याचा जर त्याचा सेंटेन्स तुम्हाला चुकीचा दिला असेल तर त्याचं बरोबर काय आहे हे सुद्धा तुम्ही पाहून घेणं महत्वाचं आहे. आणि मी माझ्या मित्रांना बरंच वेळ सांगितलं माझ्या ग्रुपच्या पुन्हा ग्रुपचा मित्र म्हणून एक गोष्ट आठवली. आम्ही खूप काही वेळ डिस्कशन केलं आणि तुम्हीही जर लवकर सक्सेस व्हायचं असेल तर तुम्ही एकमेकांमध्ये डिस्कशन खूप चालू करा. कारण की ज्यावेळेस एखादा समोरचा एखादा मुद्दा तुम्हाला सांगतो ती गोष्ट तुम्हाला दीर्घकाळ लक्षात राहते. अभ्यासिकेत तासोतास बसून जी गोष्ट लक्षात राहत नाही तर तुम्ही 2-3 तास जरी डिस्कशन व्यवस्थित केलं तर तुम्हाला खूप मोठा याचा बेनिफिट होईल. आणि ज्यावेळेस परीक्षेचा काळ जवळ येतो त्यावेळेस तुम्ही पूर्णपणे डिस्कशन मी सांगतो बंद करून द्या. त्याचं कारण आहे परीक्षेच्या काळामध्ये पूर्णपणे तुम्ही फक्त तुमच्या स्वतःच्या नोट्स आणि जे तुम्ही 12 महिने मेहनत घेतली त्या मेहनतीवर फक्त रक्तापेक्षण आणि तुमचे झालेले क्वेश्चन यावर जर तुम्ही व्यवस्थित स्टडी केला तर तुमचा रिझल्ट कुठंच जाणार नाही. कारण की मी आज एवढ्या लांबून येऊन आणि काहीच
कारण की त्यामध्ये काय आहे, कोणत्या कलमा कुठे नेमकं भर आहे, कुठे देतोय, काय देतोय, जर 2-3 वेळा वाचन असेल तर स्मार्ट वर्क करणं खूपच अवघड आहे. त्यामुळे स्मार्ट वर्कची व्याख्या मला स्वतःला कळली नाही. त्यामुळे माझं मत असं आहे, जास्तीत जास्त काळ स्वतःला द्या, जास्तीत जास्त अभ्यास करा आणि जेवढ्या तुम्हाला सराव प्रश्नपत्रिका सोडवणं होतील आयोगाच्या 12 त्याच्यावरती प्रक्रिया करा. जर तुम्हाला बेनिफिट नाही झाला तर मला विचारा. माझ्या जवळचे 4-5 मित्र आहेत, स्वतः आम्ही तो फॅक्टर केलाय, तो सांगण्यासाठी मी इथपर्यंत आलोय. तुमचा अमूल्य वेळ खायला मी आलो नाही, माझी पब्लिसिटी करायला मी इथं आलो नाही. जर एवढ्या गावठी भाषेत बोलत असेल तर पब्लिसिटी करण्याचा माझा कोणताही उद्देश नाही. कारण माझ्यासारखे जर काही मुलं असतील, आमच्या बॅचला होते बीडचे काही 2-3 मुलं की ज्यांच्या आई वडिलांनी बळी लिखून त्यांची फीस भरून इथं आले होते. आणि ज्यावेळेस आम्ही या ठिकाणी चर्चा करायचो त्यावेळेस माझा अशी परिस्थिती आहे, मी असं आहे, मी तसं आहे. तर एकमेकात तुमच्या इथे अवस्था आहे. सगळ्यात महत्वाचं पुन्हा आता काही मेनला लोक असतील, तुम्ही जे लोक सध्या प्री मेनला नाहीत, नवीन आहेत, त्यांना माझी कळकळीची विनंती आहे. येत्या फेब्रुवारी-मार्च मध्ये राज्यसेवा असो, PSI STI असो, या प्री असणार आहेत. त्यामुळे तुम्ही आतापासून जर जिद्दीला पेटलात आणि आतापासून जर व्यवस्थितरित्या तुम्ही स्टडी केला तर फेब्रुवारी पर्यंत तुमचा सर्व काही प्रीचा अभ्यास आणि मेनचाही तुमच्या पद्धतीनं व्यवस्थित होईल. जेवढा वेळ तुम्ही सध्या स्वतःला देसाल तेवढं तुमच्यासाठी फायद्याचं राहील. आणि जे कोणी आज एवढं मनावर विशेष घेणार नाही आणि थोडं जाऊ द्या, आलाय बोलतोय त्याच्या पद्धतीनं, तो आलाय त्याचं काम करून जातोय, हे मी तुम्हा सर्वांनाच हे स्वीकारा असं म्हणत नाही. परंतु ज्यांना खरंच इतर कळकळीनं, मी तरी जालन्यावर यवतमाळ पासून तुम्ही येताय, गडचिरोली पासून तुम्ही काही जण येताय. स्वतः माझा पार्टनर गडचिरोलीचा आहे, 2015 पासून आम्ही पार्टनर होतो. आजही माझा जो थवा आहे बाहेर बसलेला एकमेव प्रवीण वाघ, त्यांच्यातला सगळ्यात दर विद्यार्थी PSI म्हणून इतर क्लासवर पेरे घेऊन येतोय. आणि जे कोणी होते माझे 2-3 मेहंदी झाले, त्यांच्यातून मी कसा निसरलो हेच ते मला आता विचारतात. म्हणजे कालपर्यंत मी त्यांना विचारतो, दादा मला हे सांग, दादा मला ते सांग. आज ते विचारतात, वाघ थोडं बस चहा वगैरे घेऊ, मलाही थोडं सांग नेमकं कायद्याचं काय केलंय, इंग्लिशच्या बाबत काय केलंय, मराठीच्या बाबत काय केलंय. इंग्लिशच्या बाबतीत मी एक क्लास केले होते आणि बाबासाहेबांची नोट वाचली होती, ते काय सांगत. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे मराठीच्या बाबतीत जर तुम्ही मराठीचं के सागरचं पुस्तक, बाकी सांगत नाही क्लास वगैरे कुठं करा काय करा, पण के सागरची होत्या जर व्यवस्थित केली आतापासून, जे कोणी राज्यसेवा मेन PSI STI मेन असतील तर तुम्हाला कसलाही होक्याच्या येऊ तरी सुद्धा काहीही फरक पडत नाही. तुम्ही व्यवस्थित तो पेपर टॅकल करता. आणि सगळ्यात महत्वाचं प्री झाल्यानंतर आता शांततेचा काळ आहे. ज्यांचे कोणी एखादं वर्ष तुम्ही तयारी केलं असेल आणि आता खूपच बोर झालंय, आमचा एक पार्श्वभूमी सांगतो. 2018 मे 2014ला PSI ची प्री झाली होती. तशी PSI ची प्री नव्हती, टार्गेट एक घेऊन आलो होतो, PSI 15ला ऍड नाही, 16ला शेवटी ऍड आली. 2 वर्ष काहीही नसताना फक्त जो अहोरात्र अभ्यास केला आणि 14ला ज्यांनी प्री मेन दिल्या त्यांचे हाल असे झाले, मध्ये गोलगप्पे खात जाऊ द्या, आल्यावर करू, आपण 6 महिन्यात करू शकतो, 6 महिन्यात करू शकतो. केव्हानाच जे 750 PSI झाले त्याच्यात 500 ते 600 लोक पूर्ण तुम्हाला न्यू दिसतील. त्याचं एकमेव कारण झालं, मधल्या काळात आम्ही पेटून उठलो आणि मधल्या काळात जे जुने विद्यार्थी होते ते थोडे लूज पडले. म्हणून ज्यांना 1-2 वर्ष झालं असेल त्यांना कळकळीची विनंती आहे, तुम्ही आता तुमच्या प्रीचा अभ्यास मला असं कॉम्प्लीट झाला असेल किंवा मी प्री होतोय तर पुन्हा प्रीच करू नका. हे 2-3 महिने लँग्वेजचा थोडा अभ्यास करा, ज्याचं टार्गेट PSI असेल थोडा लॉचा करा. येत्या काळात जेव्हा तुम्ही प्री पास व्हाल, माझ्याविषयी सांगतो, माझी इंग्लिश आधीच झालेलं होतं, मी मेनच्या काळामध्ये मराठी आणि लॉचे लेक्चर केले. अक्षरशः उन्हाळ्याचे दिवस होते, 25 जूनला पेपर म्हणल्यावर 12 मार्च ते 25 जून यामध्ये सर्व उन्हाळा होता. आईल्या शिक्षण मंडळापासून नारायण पेठेत क्लास होते, तिथपर्यंत सायकलवर येतो, मला तो ऊन असताना सुद्धा. परंतु एक जिद्द मनामध्ये होती की आपण जर आज अभिनय तर कधी नाही, हेच मनामध्ये होतं. आणि कोणी म्हणायचं याला काही येत नाही, येतं काही होत नाही, हे खूप मनाला जिवारी लागायचं की बाबा आपल्याला असं का म्हणतात. कोणी म्हणायचं 12वी नापास आहे, कोणी म्हणायचं BA ला कॉपी करून पास झालंय, याचं काय करायचं. त्यामुळे तुम्हाला सांगतो, कोणी जर तुम्हाला नाव वगैरे ठेवत असतील तर कृपया त्याच्याकडे लक्ष देऊ नका. आणि स्वतःच्या आई वडिलांनी तुमच्यासाठी भरलेला पैसा आणि सध्या तुम्हाला देत असलेले पैसे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे सध्याही आपल्या गावाकडे काहीची पेरणी झाली असेल, काहीची होत असेल, सगळेच जण पुणे विभागातील म्हणण्यापेक्षा पुणे शहरातील नाही किंवा कोणत्याही शहरातील नाही, बरेच तुमच्यातले सुद्धा खेडेगावातील आहे. आपल्या आई वडिलांची सध्या परिस्थिती अशी आहे की जर 10,000चं खत आणायचं असेल तर त्यांना कोणाकडे तरी जाऊन
सरांचे ड्रायव्हर आहे मला माहित नव्हतं. आम्ही ज्यावेळेस केसरीवाड्याला गेलो, मी आणि माझा मित्र गाडीवर, सर क्लास घेऊन सगळं संपून त्याच्या घराकडे चालले होते आणि पाऊस सुरू झाला. नेमकं माझी गाडी येण्याची आणि हेमंत सरांना दररोज आवाज दिला की सर 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 म्हणे कोण आहे हेमंत कोण आहे. तर त्यांनी पाहिलं ओळखीचे होते बाबाबुनी म्हणून. तर म्हणे सर आपल्या क्लास आहे. सर माझ्या आले थोडंफार त्यांना बोललो आणि कधी न वेळ देणारा व्यक्तीने अर्धा तास दिला. त्यांना कुठेतरी माझं काहीतरी थोडंफार पटलं की सर बाबा आपल्या नोटचं कसं हे कसं डिप्रेस मध्ये आलं. सर बोलायचे की जर तुमच्या काही कारणास्तव तुम्ही जर 8-9 महिने किंवा 4-5 महिने घरी गेलात आणि नंतर आला तर तुम्हाला लवकरात लवकर कव्हर होण्यासाठी एकमेव पर्याय आहे आपले ढवळे कागद. पुस्तक तर बाजारात भरपूर आहेत. क्लास न करता सुद्धा काही चांगले चांगले अधिकारी घडलेले आहेत. कारण सरांचे पुस्तक वाचून आणि तुम्ही इथं येऊन जर लेक्चर व्यवस्थित करत नसाल, बुडवत असाल तर सगळ्यात महत्वाचं तुम्ही स्वतःचं नुकसान करून घेताय, आई वडिलांचं नुकसान करताय. आणि येत्या काळात ज्यावेळेस तुम्हाला ऍड नसेल आणि तुम्हाला वाटत असेल की आता या मेसचं खाऊन या रूमवर झोपून कंटाळा आलाय, आता कुठेतरी निघायला हवं, त्यावेळेस तुमच्याकडे काही पर्याय नसेल. म्हणून पुन्हा एकदा सर्वांना आपल्याकडे विनंती करतो की आहे हा अमूल्य वेळ वाया घालू नका. होईल तेवढा जास्तीत जास्त अभ्यास करा. आणि पुन्हा सांगतो जेवढे प्री मेनचे क्वेश्चन पेपर आहेत 12 आणि तुमच्या मनामधलं एक न्यूनगंड, कारण की भगीरथच्याच माझ्या 7 ते 8 मैत्रिणी होत्या, त्यांचं एक विषय म्हणजे तुम्हाला लय मोठा स्वाभिमानी गाभिमानी माहित नाही, जे तुमचे पेपर झालेले असतात ते तुम्हाला लाज वाटते वर काढायची. समजा मला 25 मार्क पडले तर माझी मैत्रीण काय म्हणे उद्या मला सगळं चहा घ्यायला येईल का, व्यवस्थित बोलेल का. ठीक आहे, सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे. सगळ्यात महत्वाचं नशीबवान म्हणा की तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला एवढा तुमच्यावर विश्वास ठेवून इथं पाठवलंय, त्याचं काहीतरी सार्थक तुम्ही केलं पाहिजे. त्यामुळं झालेले पेपर पुन्हा पुन्हा ओढ काढा. एखादा सांकेतिक लिपीचा क्वेश्चन असेल, मी गणित करताही करत नव्हतो, म्हणजे रिजनिंग करताही करत नव्हतो, त्याचा फाटका मला बसलेला होता. ज्यावेळेस मी रिजनिंग करायला लागलो 7 ते 8 मार्क मला रिजनिंग लावायला लागले, तेव्हा कुठे माझा स्कोर वाढला. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही क्वेश्चन पेपर अनालिसिस करणार नाही, स्वतः दिलेले क्वेश्चन पेपर बघणार नाही, ज्या दाखवून तीनदा बघणार नाही आपण काय क्वेश्चन होता, वन लाईनर होता, लवकर गेला, काय झाले, चुकला कसा आणि आपला रिझल्ट गेलाय कुठं, हे जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही तोपर्यंत ठाम सांगतो एकही तुम्ही पायरीपर्यंत जाऊ शकणार नाही. ढक्कल जरी तुम्ही प्री पर्यंत गेलात तरी सुद्धा मेन मध्ये अडकतात. एकमेव कारण यापुढे सांगतो की पहिली प्री, पहिली मेन आणि पहिलं सिलेक्शन हे मला खूप 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 भारी वाटतं. कारण की माझे मित्र म्हणतात की प्रवीण तू खूपच लकी माणूस आहे की पहिली प्री पहिली मेन एवढं शक्य नाही. म्हणून इथं आलो, सरांना मला बोलण्याची संधी दिली आणि तुम्हीही खूप व्यवस्थित ऐकून घेतलं, त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार. आणि सरांनी मला